नमस्कार. आज 14 जानेवारी 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. जिल्हा परिषदांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान. निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारणे ते 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी पहा 22 जानेवारी रोजी. त्यानंतर उमेदवारी माघारीची अंतिम मुदत जी आहे ते 27 जानेवारी आहे. निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी रोजीच. अंतिम उमेदवार यादी 27 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल पहा. व मतदान जे आहे ते 5 फेब्रुवारी आणि मतमोजणी जी आहे ती 7 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे जी आचारसंहिता जी आहे ती आता एक्सटेंडेड झालेली आहे अप टिल 7 फेब्रुवारीपर्यंत एक्सटेंड आहे. 5 फेब्रुवारीला तुमचं मतदान असेल. आता या जिल्हा परिषदा कशा आहेत तर पहा, ज्या 12 जिल्हा परिषद आहेत जिथं 50%च्या वर गेलेलं नाही आहे आरक्षणाची लिमिट, त्यामध्ये ह्या इलेक्शन होणार आहेत. आता अगदीच पहा रिझर्वेशन पॉलिसी काय आहे हे अगदी महानगरपालिकेची एक सिरीज मी घेऊन आलेला आहे. त्या लेक्चर्समध्ये मी आज नक्कीच सांगणार आहे तुम्हाला. ओके, तर प्लीज शक्य झालं तर महानगरपालिकाची जी सिरीज आहे ना ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. डन. त्याच्यानंतर शहरातील प्रचार रन समाप्त. राज्यात 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. तुम्ही या महापालिकांमध्ये जर वास्तव्यास सध्याला असाल व तुमचं उद्या म्हणजे वार्डमध्ये मतदान जर असेल तर प्लीज सर्वांनी उद्या मतदान नक्की करा. ओके. त्याच्यानंतर 40,000 कोटींचे प्रकल्प विलंब, खर्चवाढीने रद्द. हे जे आहे ते इकॉनॉमिक्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. पहा की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वगैरे प्रोजेक्ट जर यायचे असतील ना किंवा आपल्या देशामध्ये जर गुंतवणूक यायची असेल तर कुठं काम करणं गरजेचं आहे हे काल देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पहा. ओके. त्यानंतर पुढची बातमी आहे निवडणूक उद्देशांसाठी नागरिकत्व तपासण्याचा अधिकार. सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची याचिका चालू आहे. पहा SIR बद्दल सुनावणी चालू आहे. सुनावणी दरम्यान इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की SIR करत असताना आम्ही जे नागरिकत्वाचे पुरावे पाहत आहोत ना ते आम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अधिकार दिलेला आहे व आम्ही त्या व्यक्तीचं नागरिकत्व पाहिलं व तो जर व्यक्ती भारतीयत्व त्याचं नागरिकत्व प्रूव्ह करू शकला नाही तर आम्ही डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियाला तिथं देयक आहोत. आम्ही डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियाला फोन करून सांगू शकतो की बा हा व्यक्ती इथं भारतीय नाही आहे तर याच्याकडे डॉक्युमेंट आहेत, तुम्ही याचं नागरिकत्व काढून घेऊ शकता, असं सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे. ओके. आता ही पहा इथं बातमी देण्यात आलेली आहे ही द हिंदूमध्ये पण. ओके. तर अगदीच SIR बद्दल अंतिम सुनावणी चालू आहे. पहा सुप्रीम कोर्टाचं अद्याप फायनल जजमेंट आलेलं नाही आहे तर थोडंसं थांबा. सुप्रीम कोर्टाचं ज्यावेळेस फायनल जजमेंट येईल ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि SIR बद्दल त्यावेळेस आपण याचे डिटेल डिस्कशन करूयात. नेक्स्ट आहे छुप्या प्रचाराची उघड सूचना. पहा काल जे राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ना त्यांनी बोलत पत्रकार परिषदेमध्ये असं बोलून गेली की पुन्हा म्हणजे प्रचार जर थांबला रात्री 5 वाजता प्रचार थांबला काल बरोबर मग 5च्या नंतर पण तुम्ही घरोघरी जाऊन वगैरे प्रचार करू शकता असं त्यांनी म्हणत होते बोलत की मग लगेच सगळीकडून तशा पद्धतीने चर्चा वगैरे व्हायला लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की तसं करता येणार नाही. जे उमेदवार आहेत त्यांना परत नागरिकांना वगैरे भेटीगाठी घेता येणार नाहीत. ओके. व हेच खरी तर इथं बेस्ट पॉलिसी आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे रूल्स दिलेले आहेत त्याचं अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा आजच्या वृत्तपत्रामध्ये तर आले नाहीत ॲड, परंतु उद्याच्या वृत्तपत्रामध्ये जर ॲड आले नाहीत तर बेटर आहे. कारण लास्ट वेळेस राज्य निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले आहेत की बा ज्या दिवशी मतदान असणार आहे त्या दिवशी तुम्ही इथं ॲड छापू नका. मग आता पाहूयात यावेळेस काय होतील, ॲड वगैरे येतात का नाही ते आपण नक्की पाहणार आहोत. त्यानंतर श्वानदंश प्रकरणी मोठ्या भरपाईचे सर्वोच्च न्यायालयाकडून संकेत. पहा काल सुप्रीम कोर्टामध्ये स्टे डॉग्सबद्दल सुनावणी चालू होती. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने एक प्रश्न विचारला की बा स्टे डॉग आहेत, स्टे डॉगमधून जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्याला जबाबदार कोण आहे. व अशा बहुतांश घटना घडलेल्या आहेत. पहा तुम्ही पण इंस्टाग्रामवरच्या रील्समध्ये वगैरे पाहिलेलं असाल की कुत्रे मागं लागून त्यांचं म्हणजे कुत्र्याच्या चाव्यामुळे वगैरे एखाद्या लहान मुलाचं निधन झालेलं आहे किंवा अगदीच वयोवृद्ध लोकांचं निधन झालेलं आहे. मग याच कारणामुळे पहा काल सुप्रीम कोर्टाने बोलत असताना खूप म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट्स वगैरे आहेत त्यांना लवकरात लवकर तसे तुम्ही त्यावरती नियम तरी करा, अन्यथा तुम्हालाच भरपाई करावं लागेल. जे राज्य सरकार आहेत ना त्यांनाच आम्ही भरपाई करायला लावू. आणि जे व्यक्ती भटक्या कुत्र्यांना तिथे रस्त्यावरती वगैरे जेवणास वगैरे देतात, आहार भरवतात, तर त्यांनी तशा पद्धतीने खाण्यासाठी वगैरे रस्त्यावरती दिल्यामुळे होतं काय पहा तो कुत्रा जो आहे तो अगदी दुसऱ्या पण व्यक्तीकडून त्या पद्धतीची अपेक्षा वगैरे करायला लागतो व तो अगदीच भुकेला वगैरे होतो पहा तिथे, म्हणजे तो भुंकतो येणाऱ्या जाणाऱ्यावरती. व अगदी त्यामधूनच काय होतं पहा जर फिअर वगैरे जर झालं व आपण जर पळायला लागलो की मग कुत्रा पण मागे पडतो व त्या पद्धतीने पहा अगदी
इथे काय होत आहे, तुमच्या आर्टिकल 21चं पण हनन होत आहे ना. तुम्हाला लिव्ह विथ डिग्निटीचा अधिकार आहे किंवा लिबर्टीचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु तुमचा अधिकार तो कुत्र्यामुळे वगैरे होत आहे. परंतु आता कुत्र्याला पण आहेच ना, आर्टिकल 21 कुत्र्याचं पण आहे, मान्य आहे. परंतु ही ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट का होत आहे, आता इथं वाईल्ड लाईफ नाही तरी पण समजून घ्या तुम्ही, माणूस आणि कुत्रा या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट का निर्माण होत आहे, तर तिसरा व्यक्ती येऊन त्या कुत्र्याला आहार चारवून जात आहे, बरोबर. मग तो जो कुत्रा आहे त्याला सवय लागल्यासारखी होते की बाबा इथं मला कोणीतरी खायला आणून देणार आहे. ओके, मग हे मी बोलत नाही, पहा हे माझे शब्द नाही, तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सुनावणी चालू आहे त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या समोर हे सर्व काही स्पष्ट झालेलं आहे. ओके, मग सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणत आहे, जर तुम्हाला प्राण्यांबद्दल वगैरे प्रेम आहे ना, मग तुम्ही तिथे हे करा, त्यांना दत्तक वगैरे घेऊ शकता तुम्ही, किंवा त्यांचं पालनपोषण वगैरे तुम्ही करा. फक्त त्यांना रस्त्यावरती वगैरे भरवू नका. तसं रस्त्यावरती जर तुम्ही आहार वगैरे त्यांना खायला दिलात ना, तुम्ही गेलात गाडीवर आलात, तुम्ही त्याला खायला दिलात व तुम्ही निघून जाता पुढे, पण तो मागून येणारा व्यक्ती आहे ना, त्याच्याजवळ जर त्यांना बिस्किट वगैरे द्यायसारखं काहीच नसेल त्याच्याजवळ, तर मग तो काय करतो, कुत्रा त्याच्यावरती भिंकवतो. मग याच कारणांमुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की जे राज्य सरकार आहे त्यांनी एकतर नियमावली बनवा, व नियमावली जर बनवलं नाही तर राज्य सरकार काय करेल, ज्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे, घरातील जो करता धरता व्यक्ती होता, किंवा अगदी पहा लहान मुलांचा पण ते निधन झालेलं आहे. ओके, मग इथं तुम्हाला कंपेन्सेशन द्यावं लागेल. ओके, स्टेट गव्हर्नमेंटला इथं कंपेन्सेशन द्यावं लागेल. अन्यथा स्टेट गव्हर्नमेंटनी काय करा, नियम बनवा, व नियम जर बनवले व ज्या व्यक्तीने याला खायला वगैरे भरवलेलं होतं कुत्र्यांना, त्याच्यामुळे जर हा कुत्रा असं वागत असेल तर त्या व्यक्तीला आपण काय करूयात, नियमामध्ये सजा देण्याचा प्रयत्न करूयात, असं सुप्रीम कोर्टाने काल एक खरडपट्टी काल काढलेली आहे. ओके, त्याच्यानंतर TETची अंतिम उत्तरसूची जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा. पहा, आज थोडंसं तब्येत नासाज असल्या कारणाने मला थोडंसं आता खूपच त्रास होत आहे. आय थिंक आपल्याला इथं थांबावं लागेल. या ज्या बातम्या आहेत त्या माझ्यावरती उधार राहिलात, मी नक्की 1-2 दिवसामध्ये याचं कवर वगैरे करून टाकेन बॅकलॉग. बाकी पहा, जे हे आहे काय म्हणू शकता, जे एडिटोरियल्स आहेत ना, ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचा, व याचं समरी जी आहे ते समरी मला टेलिग्रामवरती सर्वांनी पाठवू शकता. ओके, ज्यांना मेन्स आन्सर रायटिंग वगैरे करायची आहे त्यासाठी म्हणतोय, म्हणजे समरी वाचा तुम्ही, हे लेख वाचा हा आर्टिकल. त्याच्यानंतर आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला यातून काय समजलं हा एक पॉईंट घ्या. ओके, त्याच्यानंतर प्लास्टिकचा शोध कसा लागला त्याबद्दलचं दिलेलं होतं, संक्रांतीबद्दलचा हा आर्टिकल आलेला होता. पण यामधला सर्वात हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. पहा, रिवडी वाटप किंवा इलेक्शन दरम्यान जे फ्रीबीज दिली जाते त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. शक्य झालं तर हा पण आर्टिकल वाचा तुम्ही. व फ्रीबीजबद्दल प्रश्न आता सध्याला येणार नाही आहे, परंतु इंटरव्ह्यूमध्ये ना तुम्हाला फ्रीबीबद्दल नक्की विचारलं जाईल. ओके, फ्रीबीबद्दल की बाबा आपल्या डेमोक्रेसीला जर सेव्ह करायचं असेल तर तुमचे काय विचार आहेत वगैरे हे नक्की विचारलं जातील. त्यासाठी प्लीज हा आर्टिकल तुम्ही 2 आर्टिकल एवढे वाचून घ्या. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, यामध्ये काहीच हे नाही आहे, काय म्हणू शकता, टेक्निकल भाषा वगैरे नाही आहे. जरी कुठं अडखळलं वगैरे किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. पण आज थोडंसं आय थिंक आय नीड रेस्ट. ओके, सॉरी फॉर दॅट. आपण लवकरच भेटूयात. त्यानंतर सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. धन्यवाद.